नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवतोय अंडा मसाला. तुम्ही ना ह्या पद्धतीनं जसा मी दाखवतोय ना त्या पद्धतीने एक वेळेस अंडा मसाला बनवून बघा. ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आपल्याला 1 चमचा खोबरं कीस घ्यायचं आहे, 1 चमचा तीळ घ्यायचे आणि 1 चमचापेक्षा थोडंसं कमी खसखस आपल्याला घ्यायची, 3 काजू त्याच्यामध्ये टाकायचे आणि इथे माझ्याकडे थोडीशी जावित्री आहे, एक अर्ध स्टारफूल आहे, एक इलायची आहे, 6 ते 7 काळं मिरं आहे, 5 लवंग आहेत आणि 1 छोटा तेजपान. ठीक आहे. आता हे आपल्याला त्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकून आपल्याला याला एकदम फाईन अशी पेस्ट करायची बरं का, याची एकदम थोडंसं पाणी टाकून. आता एका पॅनमध्ये ना तेल टाकून घ्यायचं, त्याला गरम करून घ्यायचं व्यवस्थित. आता तेल गरम झालं, त्याच्यामध्ये ना थोडंसं जिरं टाकायचं आणि 2 मोठ्या आकाराचे कांदे एकदम बारीक चिरलेले छान सोनेरी होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे बरं का. आता त्याच्यामध्ये ना 1 चमचा अद्रक लसूण आपल्याला टाकायचा, ठेचलेला टाकायचा बरं का. पेस्ट नका वापरू, अद्रक लसूण मस्त ठेचून घ्या आणि त्याला फ्राय करून घ्या. मोठ्या आचेवरच करायचं सगळं. आता इथे माझ्याकडे ना 3 टोमॅटोची प्युरी मी तयार करून घेतली आहे. 3 मीडियम टोमॅटो मिक्सरमध्ये एकदम बारीक फिरवून घ्यायचे, त्याची प्युरी तयार करायची. आता याच्यातलं पाणी आटून घेऊ सगळं आपण. हे बघा, आता संपूर्ण पाणी त्याच्यातलं आटलेलं आहे. आता काय करायचं, गॅस एकदम कमी करायचा, एकदम बारीक. आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, थोडंसं लाल तिखट तुमच्या चवीनुसार टाका, अर्धा चमचा काळा मसाला टाकायचा आहे. हा काळा मसाला तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये मिळून जाईल. थोडीशी धने पावडर टाकायची आणि अर्धा चमचा पावभाजी मसाला आपल्याला त्याच्यात टाकायचा बरं का. पावभाजी मसाला स्किप करू नका, पावभाजी मसाल्याने जबरदस्त याने चव लागणार आहे. आता गॅस थोडा वाढवायचा आहे. आता सगळा मसाला आहे ना व्यवस्थित फ्राय करून घेऊ आपण मोठ्या आचेवर. थोडंसं पाणी टाकू, जवळपास कपभर, म्हणजे कसा मसाला फ्राय व्हायला मदत होते. आता बघा मसाला छान फ्राय झाला आहे, आजूबाजूला मस्त तेल सुटलं आहे. आता काय करायचं, हे जे वाटण आपण तयार केलं होतं ना हे आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. तीळ, खोबरं, खसखस, मसाले जे आपण वाटले होते ना मिक्स करून घेऊ त्यांना व्यवस्थित. तर हे वाटण केलेलं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे मिक्सरच्या भांड्यात, ते पण काढून घ्यायचं सगळं. थोडंसं ना पाणी टाकू, त्याच्यात ग्रेव्ही वाढून घेऊ थोडीशी. एक अर्धा ग्लास फक्त पाणी टाकायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे त्याच्यात. मिक्स करून घेऊ व्यवस्थित एकदा. हे बघा ग्रेव्ही किती सुंदर दिसते बघा त्याने. तुम्हाला जर हे आणखी पातळ हवं असेल ना तर तुमच्या हिशोबाने पाणी ॲडजस्ट करा बरं का, पण शक्यतो ना मीडियमच ठेवा, कारण पराठ्यासोबत आहे ना मीडियमच छान लागतं खायला, पराठा चपाती. हे बघा आता छान सगळं मिक्स झालं आहे. आता काय करायचं, त्याच्यामध्ये उकडलेले अंडे असे मधोमध कापून घ्यायचेत, ते आपल्याला टाकायचेत. मी 7 घेतलेले आहेत, तुम्ही तुमच्या हिशोबाने किती लागतात तेवढे घ्या आणि हलक्या हाताने आता याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा किती सुंदर दिसतंय. हा एकदम प्रॉपर अंडा मसाला आहे बरं का. तुम्हाला हवा असेल ना तर तुम्ही अंडे याच्यामध्ये थोडेसे फ्राय करून पण टाकू शकता, पण काय आहे हे असंच एकदम चांगलं लागतं खायला. थोडीशी मस्त कोथिंबीर टाकून घेऊ त्याच्यावर, किती सुंदर दिसतंय बघा. या अंडा मसाल्यासोबत ना तुम्ही जर 1 चपाती खात असाल तर 1 एक्स्ट्रा आणखी खाल, 2 चपात्या खात असाल ना तर 3 चपात्या खाल. आणि हे बघा असा अंडा मसाला मिळाल्यावर कुणाला आवडणार नाही, तुम्हीच सांगा. आणि हा मसाला जो आहे ना हा इतका टेस्टी लागतो ना, तुम्हाला हा ट्राय केल्याशिवाय ना कळणार नाही.